नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण 1 किलो पापडाच्या पिठासाठी घरगुतीच फुलखाराचा मसाला तयार करत आहोत। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर पापड मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते इथे मी तुम्हाला सांगते। तर आपल्याला लागणार आहे फुलखार। हा फुलखार तुम्हाला कुठल्याही किराणा शॉपमध्ये मिळून जाईल। त्यानंतर आपल्याला मीठ लागणार आहे, ओवा, जिरे आणि खाण्याचा सोडा। तर या घेतलेल्या साहित्याचे प्रमाण तुम्हाला सांगते। तर इथे हे सर्व साहित्य मी आपण जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने मी मोजून घेतलेले आहे। तर चमच्याने बरोबर मोजून 6 चमचे मी फुलखार घेतलेला आहे। त्यानंतर 3 चमचे मोजून मीठ घेतलं, 1 चमचा ओवा घेतला आणि 1 चमचा जिरे घेतले। मसाल्यात जिरे वापरण्या अगोदर आपल्याला असे ओबडधोबड कुटून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर इथे आपले पापड फुलण्यासाठी फक्त अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे। आता घेतलेले सर्व साहित्य आपल्याला एका प्लेटमध्ये एकत्रच टाकून घ्यायचे आहे। आणि घरगुती मसाल्यामध्ये तुम्हाला जर काळी मिरी वापरायची असेल तर तुम्ही 1 चमचा काळी मिरी वापरू शकता। फक्त वापरण्या अगोदर आपल्याला काळी मिरी सुद्धा कुटून घ्यायची आणि त्यानंतरच मसाल्यामध्ये वापरायची आहे। तर सर्व मसाले मी एकत्र एका प्लेटमध्ये टाकून घेतले। टाकून घेतल्यानंतर आपल्याला हातानेच हे मसाले असे एकजीव करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपले घेतलेले सर्व मसाले मी हाताने एकजीव करून घेतलेले आहे। तर इथे आपला 1 किलो पापडाच्या पिठासाठी हा घरगुती मसाला तयार झालेला आहे। हा मसाला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घरगुतीच पापड मसाला तयार करून पापड बनवू शकता। असा घरगुती मसाला बनवल्यामुळे आपल्याला मार्केटचा मसाला वापरण्याची अजिबात गरज पडत नाही। तर या ठिकाणी घरगुतीच पापड मसाला तयार करून इथे मी 1 किलो पापडच्या पिठाचे पापड लाटून घेतलेले आहे। बघू शकता पापड खूप छान तयार होतात आणि हे पापड तेलामध्ये तळल्यानंतर तुम्ही बघू शकता पापड अगदी छान खुसखुशीत तळला जातो, अजिबात लाल सुद्धा होत नाहीत। तर घरगुतीच पापड मसाला तयार करून 1 किलो पिठाचे पापड कसे बनवायचे आहे याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे। तुम्ही बघितला नसेल तर वरती आय बटनवर आणि लास्टमध्ये एंड स्क्रीनमध्ये याची मी तुम्हाला लिंक देत आहे। तुम्ही लिंकवर जाऊन व्हिडिओ बघू शकता। तर पापड मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।